इकरा शाळा म्हणून आहे, त्या शाळेमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा 15 ऑगस्टच्या दिवशी दिल्या गेल्यात. कोंडव्यामध्ये आतंकवादी लोकांना खरंच प्रशिक्षण दिलं जातं? मी साधारणतः काम करत असताना असे काही स्पॉट आहेत की त्या ठिकाणी महिलांना जायला यायला त्रास होतो. 2026 ची महानगरपालिकेची निवडणूक लढवलीच पाहिजे, हम्म. यामागची काही कारण आहेत? भारतात कुठेही बॉम्बस्फोट घडू द्या, अतिरेकी गतिविधी घडू द्या, पण त्याचं कनेक्शन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. त्याचबरोबर ती महिलांच्या सुरक्षेवरती प्रशासन उपस्थित राहतात. कारण कोंडवा येवलेवाडीवरती आपण जर बगदू घाटाचा विचार केला तर खूप सारे नको ते प्रकार त्या ठिकाणी घडलेत. याकडे आपण कसं पाहतो? मुलींना या समस्येतनं लव जिहाद सारख्या केसमधून वाचवले. पण खूप सारे तरुण वर्ग राजकारणामध्ये येत नाही किंवा राजकारण घाण आहे असं म्हणतात. अशा तरुणांना काय सांगाल तुम्ही? जवळपास एका गुंठ्यामध्ये 7-7, 8-8 मजली बिल्डिंग बांधले. मग ठीक आहे, मला त्या बिल्डिंगी दिसतात ना, मग त्या पाडायचं काम आपल्याला करायचं आहे. आपण वेगवेगळे विषय पुढे घेऊच, पण मी सुरुवातीला एक माझा प्रश्न असा असेल की तुमचा सामाजिक असेल किंवा राजकीय प्रवास कुठून चालू झाला किंवा कशा प्रकारे चालू झाला? मला त्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावं याच्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत. काही नागरिकांचे व्यसनं देखील सोडवलेले आहेत. तुमच्या इथे आमदार आहेत, ते देखील भाजपचे आहेत. हो, यांच्याकडनं अशी मग काही कामं होत नाहीत? रस्ते क्लिअर झाले पाहिजे, महिला सुरक्षित झाल्या पाहिजे, अवैध बांधकामं पाडली गेली पाहिजे. त्या दोन्ही चौकात त्या टपऱ्या चालू असतात. तुम्ही म्हणतात पोलीस येतात, जातात. पोलिसांचं पाठबळ यासाठी? एका गुंठ्यामध्ये जर एक कुटुंब राहत असेल, त्याच जागेमध्ये जर 20 फ्लॅट होत असेल, 200 लोक राहतात. म्हणजे 4 लोकांच्या ठिकाणी जर 200 लोक आली. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणता बदल घडवाल जर तुम्ही नगरसेवक झालात तर? अवैध गुटखा विक्री चालूच आहे. बंद कुठे आहे? त्या याच्यामध्ये दुकानांमध्ये आहे ना गुटखा. कोंडवा येवलेवाडी असेल किंवा जो का तुमचा प्रभाग आहे त्यातल्या मुख्य काही समस्या कुठल्या आहेत? तुम्ही सुरुवात कुठून करणार समस्या सांगण्यासाठी? भाजपमध्ये कधी प्रवेश केलात? नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण सध्याच्या स्थितीला वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या मुलाखती घेतोय. त्याची कारण देखील तशी आहेत. पुढे आपल्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते. आपण पुण्यामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले राहुलजी कामटे, प्रभाग क्रमांक 40 सर्वसाधारण ड यामधून ते निवडणूक लढतायत. त्यांची असलेली कामाची पद्धत किंवा विकासावरती, त्याचबरोबर ती व्हिजन, केलेली कामं, त्याचबरोबर ती निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत आणि काय आश्वासनं घेऊन लोकांसमोर जात आहेत आणि इतर काही विषय, तिथल्या समस्या, त्याचबरोबर ती त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे, या सगळ्या विषयावरती आपण त्यांच्याबरोबर #वैयक्तिकच्या माध्यमातून आजच्या या चर्चेतून संवाद साधणार आहे. राहुलजी, तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम दीपकजी. आपण वेगवेगळे विषय पुढे घेऊच, पण मी सुरुवातीला एक माझा प्रश्न असा असेल की तुमचा सामाजिक असेल किंवा राजकीय प्रवास कुठून चालू झाला किंवा कशा प्रकारे चालू झाला? एक आमचं मंडळ होतं गणपतीचं. त्या मंडळाच्या गणपतीच्या माध्यमातून अध्यक्ष स्वरूपात मी जे कामं करत गेलो, असं माझं सामाजिक दृष्टीतून. आणि आता 25 वर्ष झालं मी त्या मंडळामध्ये काम करत असताना भरपूर उपक्रम घेतले आणि आता राजकारणामध्ये मी प्रवेश केला आहे. सेवा केलीत, आता सत्तेमध्ये यायचंय, कारण काय? समाजाकडनं नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात. बरोबर आहे. आपण ज्या ठिकाणी ज्या भागात मी राहतोय, त्या भागामध्ये अनेक समस्या आहे. त्याच्यामध्ये महिला सुरक्षा असेल, त्या ठिकाणीचं अवैध बांधकाम असेल. इतके बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेत की त्या ठिकाणी जवळपास एका गुंठ्यामध्ये 7-7, 8-8 मजली बिल्डिंग बांधलेत. मग ठीक आहे, मला त्या बिल्डिंगी दिसतात ना, मग त्या पाडायचं काम आपल्याला करायचं आहे. इथून पुढे भविष्यात माझ्या काळामध्ये त्या बिल्डिंगी झाल्याच नाही पाहिजे. जी गोष्ट होणारच नाही, झालीच नाही तर ती समस्याच निर्माण होणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही आता त्याचं उत्तर दिलं, जे उत्तर दिलं त्याला एक अनुसरून असा प्रश्न आहे की जर तुम्ही असं म्हणताय की माझ्या प्रभागामध्ये किंवा माझ्या एरियामध्ये अनधिकृत बांधकाम झालं, एका गुंठ्यामध्ये काही मजली इमारती उभ्या राहिल्या, त्यावेळी खूप साऱ्या बाकीचे काही पक्षातली नेते मंडळी किंवा तिथले स्थानिक राजकारणी या लोकांचा देखील त्यामध्ये पाठिंबा असेल त्या लोकांना? नाही, आत्ता मी याच्यावरती असं काय स्पेशली सांगू शकत नाही किंवा माझं त्याला योग्य उत्तर पण नसणार आहे. परंतु मी नगरसेवक झाल्यानंतर मी मात्र त्यानंतर ते काय होऊ देणार नाही. हा माझा स्पष्ट अजेंडा असणार आहे. कोंडवा येवलेवाडी असेल किंवा जो का तुमचा प्रभाग आहे त्यातल्या मुख्य काही समस्या कुठल्या आहेत? त्या भागामध्ये रस्त्यांचे काही विषय आहेत की अतिक्रमण केले गेले रस्त्यामध्ये ठिकठिकाणी. म्हणजे जसं की मुख्य जे रस्ते आहेत
त्या रस्त्यामध्ये इथून तिथून भाजीवाले रस्ते विकत बसतात, फळवाले रस्ते विकतात. मग नागरिकांना तो रस्ता जाण्या येण्यासाठी का बंद करण्यासाठी? सरकार काय सांगतं, कुठलंही सरकार असू द्या, रस्ता हा जाण्या येण्यासाठीच असतो. पण त्याच्यावर जर पथविक्री करणं, जर फळ आणि भाजी विक्री करत बसले, तर जाणाऱ्या येणाऱ्याचा दोष काय? मला कामाला जायचंय आणि मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि तिकडनं जर मला बॉसने काढून टाकलं उशीर होतोय म्हणून, तर दोष कोणाचा? त्या पथारीवाल्याचा दोष आहे का कामाला जाणाऱ्याचा दोष? नाही व्हायला पाहिजे असं. पण आपण ते जर काढलं, त्यांना व्यवस्थित जागा दिली, तर जाणाऱ्या येणाऱ्याचं त्याला तो कामाला पोहोचला पाहिजे ना वेळेवरती. त्याचं घरचं चालतं ना त्याच्यावरती. कोंढव्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. हो, खूप साऱ्या समस्या आहेत. तुम्ही सुरुवात कुठून करणार समस्या सांगण्यासाठी? माझं पहिलं समस्या अशा आहेत की त्या स्वच्छतेच्या बाबतीत आहे. सगळ्याच प्रकारची स्वच्छता करायची. उदाहरणार्थ थोडंसं जर विश्लेषण जर करून सांगितलं तर लोकांना देखील कळेल. साधारणतः आमच्या भागामध्ये अनधिकृत बांधकाम असतील, रस्ते असतील, 4 प्रकारचे हायवेचे भाग त्या ठिकाणी गेलेले आहेत. डेव्हलपिंग मोठ्या प्रमाणात चालले. माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी त्या भागात रस्त्यांचं चांगलं जाळं पसरवलेलं आहे आणि त्याचा विकास होतोय. माननीय लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि त्याचं आता काम चालू आहे. ते थोड्या दिवसात काम संपेल. पण इतर जे छोटे छोटे रस्ते आहेत, ते त्या रस्त्यांना जोडणार आहे. त्या रस्त्यांचं जाळं आपल्याला चांगलं तयार करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात अजून डेव्हलप व्हायचा भाग आहे. कारण की तो डेव्हलप झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या परत निर्माण होणार आहे. तर ती समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाला सोबत घेऊन, पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन, बाबा इथं समस्या निर्माण होणार नाही त्याबाबत आपण उपाययोजना तयार करणार. मग सिग्नल विरहित, म्हणजे चौक आला तर त्या ठिकाणी सिग्नल तयार होतो. मग आपण कसं सिग्नल तयार करू? चौकच तयार करायचं नाही. 2 बाजू जर क्रॉस भागाने जोडल्या तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत नाही. पाण्याची मोठी समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये अशी चर्चा आहे किंवा मला वाटतं आम्ही फिरत असताना सांगितलं लोकांनी खूप साऱ्या. पाण्याची समस्या आहे. पाणी येतंय, पण त्याचा अभाव कसा आहे की ते वेळेवर येत नाही. रोज पाणी येतं. आता आठवड्यातनं 1 दिवस पाणी येत नाही. पण जे येतं, समजा आता बऱ्याचशा भागामध्ये जे गरीब वस्ती असलेले भाग आहेत, म्हणजे मध्यम वस्ती असलेले भाग आहेत, की दिवसभर नवरा बायको कामाला जातात. बरोबर. संध्याकाळी 6-7 वाजता येतात, कामावरून 8 वाजता येतात. पाणी कधी येतं? 10 वाजता येतं, कधी 11ला येतं, कधी 12ला येतं. तर ते पाणी वेळेवर आलं पाहिजे ना. बरं, त्यांनी पाणी भरण्यासाठी रात्रभर जागलं पाहिजे का? नाही, ठीक आहे. पाण्याची समस्या आहे. आता मोठी माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून कात्रजमध्ये मोठी पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधलेली आहे. तर त्याचं काम, वॉल वगैरे काम पुढे चालू आहे. कात्रजच्या चौकातनं ते पाईप टाकण्याचं काम पुढेपर्यंत आलेलं आहे आणि ते जसं आपल्या भागापर्यंत येईल तर पाण्याची व्यवस्था पण सुरळीत होऊन जाईल ती पण. पण आत्ता ती मोठ्या प्रमाणाची अडचण आहे आणि पाणी हा विषय असा आहे की प्रत्येक घरातला विषय आहे आणि ते त्या ठिकाणी एक मोठी समस्या आहे. बऱ्याच भागात बघितलं मी की नागरिकांना पण थोडंसं समजावं लागणार आहे की जेव्हा पाणी येतं तेव्हा ते जपूनच वापरलं पाहिजे. कारण की बऱ्याच ठिकाणी पाण्याचे नळ आहे ना बाथरूममध्ये सोडून दिलेले आहेत. म्हणजे अर्धा तास पाणी असेल तर 25 मिनिटात त्यांचं पाणी भरून झालं तर 10-15 मिनिटात ते पाणी सोडून देतात. अशा ठिकाणी मी काही ठिकाणी नळ बसवून दिलेले आहेत की बाबा तुझं पाणी झालं की तू बंद कर. ते जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. आपण रस्त्यावर आल्यावर कळतं की तुझं पाणी वाया चाललंय, तू बंद कर म्हणून. पण आपण नंतर त्याच्यापेक्षा त्याला नळच दिला बसून, तर ती एक समस्या सुटून गेली. तर असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे. आपण ती तेवढी मदत केली त्या ठिकाणी. भाजपमध्ये कधी प्रवेश केलात? साधारणतः 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी चालू होती त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य झालो. नरेंद्र मोदीजींनी जगात 1 नंबरची पार्टी आहे त्या पार्टीचा सभासद होणे मला पण आवडेल आणि मी ते केलं. त्याआधी देखील तुम्ही काही संघाचे विचार किंवा संघाविरोधी काम केलंय किंवा केलंय मी तर ते साधारणतः कधीपासून? बऱ्याच वर्षापूर्वी हिंदुत्वाचे विचार तर माझे पहिल्यापासून आहे आणि 2016 पासून मी साधारणतः शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, गोरक्षा अशा स्वरूपात काम करत गेलो आणि संघाशी जोडलो गेलो. संघामध्ये म्हणजे एक प्रकारे संघ म्हटलं ना, आत्ताची माझी बोलण्याची पद्धत आहे म्हणजे लहान असो किंवा मोठा असो, जी लावायचं म्हणजे सचिनजी असेल, कोणी असेल की त्याला त्याच पद्धतीने आदरानेच बोलायचं, सन्मानानेच बोलायचं. ही एक चांगली सवय मला लागली आणि पहिल्यापासून मी एक तर निर्व्यसनी आहेच. मला त्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावं याच्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत.
काही नागरिकांचे व्यसनं देखील सोडवलेले आहेत. त्याचं मला समाधान वाटतं की एखाद्याचं कुटुंब जर त्या बाबतीत सुधारलं तर चांगलं असावं आणि संघामध्ये हे सगळं शिकवलं जातं. आपण 2026 ची महानगरपालिकेची निवडणूक लढवलीच पाहिजे, हं. यामागची काही कारण आहेत? हो, आहेत ना कारणं. कारण की ज्या अर्थी त्या भागामध्ये समस्यांचं किंवा आंदोलनात्मक ज्यावेळेस विषय येतो, त्यावेळेस पाहिजे तेवढा एक मी कार्यकर्ता म्हणून जातो. पण जर मी राजकीय पाठबळाने गेलो, तर त्याची समस्या लगेच ऐकून घेतली जाते आणि त्याचं निराकरण पण लवकर होतं. कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय तुम्ही? मी साधारणतः 1-2 वर्षापूर्वी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लक्ष्मीनगर सारख्या शाळेमध्ये, तिथे एक इकरा शाळा म्हणून आहे, त्या शाळेमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा 15 ऑगस्टच्या दिवशी दिल्या गेल्या होत्या. पण आंदोलन इतकं मोठं झालं की मोठ्या प्रमाणात समाज त्या ठिकाणी, कारण की देशाचा विषय, अपमानाचा विषय आला कोणी सहन नाही करणार आणि आपल्यामध्ये तर ते बाळकडू आहे, आपल्याला ते सहनच नाही झालं. इतक्या फास्टमध्ये तो मेसेज गेला आणि त्याच्यावरती इतक्याच मोठ्या प्रमाणात सगळे तरुण युवक त्या ठिकाणी आले आणि आंदोलन केलं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जो शिपाई होता त्यांनी त्या घोषणा दिल्या होत्या. परंतु हे सगळं करत असताना त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी आले, चौकशी केली, त्याला पकडलं. कालांतराने असं कळलं की तो सुटला. का सुटला? तर तो बोलला याचे पुरावे कोणाकडेच नाही. म्हणजे आता तो जे बोलत होते, जेव्हा ते घोषणा देत होते किंवा तर त्यावेळेस ते व्यक्ती रेकॉर्डिंग कसं करेल? एक देशभक्त व्यक्ती आहे, मी नाव नाही सांगत त्या व्यक्तीचं. तो जर त्या ठिकाणी बोलला की त्यांनी घोषणा दिल्यात, त्याचं आणि त्यांचं काही दुश्मनीच नाही ना. त्याच्याकडे देशभक्ती आहे, बोलला तो त्यांनी सांगितलं, म्हणून आम्ही ते आंदोलन केलं. पण नंतर काय झालं? सगळं घडल्यानंतर त्याला विचारण्यात आलं, तुम्ही रेकॉर्डिंग का नाही केलं? आता ते शोधायचं कसं आपण? अशा एक समस्या आहे की त्याच्यावरती आपण, माझ्या मते हे जर मी राजकीय दृष्टिकोनातून गेलो असतो, तर ते नक्कीच तिथं त्याला शिक्षा झाली असती. तुमच्या इथे आमदार आहेत, ते देखील भाजपचे आहेत. हो. यांच्याकडनं अशी मग काही कामं होत नाहीत? नाही, होतात ना मोठ्या प्रमाणात, त्यांनी कामं केलं, चांगला विकास केलेला त्या नाही, ठिकाणी. नाही, नाही. तुम्ही आता म्हणले आंदोलनासाठी मला हां, हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं. कदाचित त्यावेळेस त्या ठिकाणी ते अवेलेबल नसतील किंवा 15 ऑगस्टचा दिवस होता. इतकं फास्टमध्ये अर्ध्या तासात सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. आम्हाला ज्यावेळेस ध्वजवंदन झालं आणि त्या शाळेमध्ये ध्वजवंदन होत नव्हतं आणि झालं नव्हतं त्या दिवशी. तुम्ही हिंदुत्व कसं परिभाषित करता? घोषणांमधून की आचरणामधून, कामांमधून? आचरण, काम आणि धोरण तिन्ही पण गोष्टी आहेत माझ्याकडं. मी स्वतः धर्माचं आचरण मी स्वतः करतो. मी शंख वाजवतो. सकाळी आमची देवपूजा झाल्यानंतर शंखवादन असतं. नंतर ते करत असताना स्वतः त्या ठिकाणी समाजाला समजून मी कितीतरी व्याख्यानं त्या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, वीर सावरकर असतील, बॉर्डरवरती काम करणाऱ्या सैनिकांच्या माध्यमातून अनुराधाताई देसाई यांचं मी त्या ठिकाणी व्याख्यान ठेवलं. लहान मुलं मिलिटरीचे कपडे घालून आले होते. लहान मुलांमध्ये देशभक्ती रुजली पाहिजे, हे देशाचं भविष्य आपल्या. त्यांच्यामध्ये आज मोबाईलमध्ये सगळे अडकलेत. 10 जण एकत्र बसतात पण बोलत कोणाशीच नाही. ते बोलतात कुठं तर तिकडे लांब असणाऱ्या व्यक्ती बरोबर. पण हे नाही ना, तुम्ही जेव्हा संघटित व्हा, एखादा विषय संघटित झाल्यानंतर त्याचं सोल्युशन लवकर निघतं. तसंच आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये जेव्हा देशभक्तीची भावना येते त्यावेळेस तो विषय लवकर समजतो. याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की कोंढवासारखा परिसर जो आहे, तो बऱ्यापैकी मुस्लिम बहुल एरिया आहे. यामध्ये बऱ्यापैकी मध्यंतरीच्या काळामध्ये मी जर चुकत नसेल तर 2-3 महिन्यापूर्वीच कारवाई झाली होती मोठी. हो, अगदी बरोबर. ATSची कारवाई झाली हो, होती. हो. तिथं काही दहशतवादी पकडले गेले. आपण या भागाचं नेतृत्व करणार आहात. आपल्याला याची पूर्ण जाणीव आहे. बरोबर आहे. तर कशा प्रकारे ह्या गोष्टी घडू नयेत किंवा ह्या गोष्टी का घडतात? याला कोण पाठबळ देतंय? थोडंसं जर विश्लेषण जर तुम्ही करून सांगितलं. त्याच्यामध्ये मुख्यतः माझ्या मते 1990च्या आसपास ज्या भाग आता मिठानगर म्हणून ओळखला जातो, तो पूर्ण हिंदुबहुल भाग होता 1990च्या आसपास. आसपास. त्याच्यानंतर कालांतराने काही बदल घडत गेले. त्या ठिकाणी विशिष्ट समुदाय वाढत गेला. आजची परिस्थिती आहे, मी सर्वांनाच काही दोष देत नाही, पण एकाच ठिकाणी आतंकवादी सापडतात. भारतात कुठेही बॉम्बस्फोट घडू द्या, अतिरेकी गतिविधी घडू द्या, पण त्याचं कनेक्शन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या भागामध्ये सापडतं. का सापडतं?
त्या भागातले नागरिक त्यांना समर्थन करतात का? आपल्या सरकारचा रोल काय? कोण कुठे राहतं त्याची माहिती मालकाने द्यायची. मग ते भाड्याने राहतात का स्वतःच्या घरात राहतात? काहीतरी लिंक असू शकतं ना. मग तो आत्ता मध्ये त्या इनामदार हॉस्पिटलमध्ये काम करणारा डॉक्टर, बरोबर ना, त्यांनी बॉम्ब बनवायचं जी चिठ्ठी होती ती कुठे ठेवली होती? फॅनच्या रॉडमध्ये ठेवली होती. बरं ठीक आहे, नागरिकांना नसेल माहिती, पण तिथंच काय घडतं? मग हे त्या ठिकाणी, आणि अगदी त्या भागापासून एक 500 मीटरच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे अगदी. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी अशा गोष्टी घडत असतील तर आपण जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे ते. मी भारतीय नागरिक आहे, त्या भागातील असणाऱ्या सगळ्याच नागरिकांचं संरक्षण करणं माझं काम. त्या ठिकाणी काय घडत नाही, पण भारतात सगळीकडे घडतं. घडल्यानंतर त्या ठिकाणी काय, मग नागरिकांना जागृत करणं. माझ्या मते अशा स्वरूपाचं ज्यावेळेस माझ्या मते 3,500च्या आसपास तिथं सिम कार्ड सापडले होते, टेलिफोन एक्सचेंज सारखं केंद्र सापडलं त्या ठिकाणी. अशा भागामध्ये ATSची ज्यावेळेस कारवाई झाली तर IPS अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे, तर त्याचं नावाचं वजन असतं त्या ठिकाणी. या अशा गतिविधी तिथे झाल्या नाही पाहिजे. सध्याच्या स्थितीला तिथलं काही पोलीस प्रशासन कमी पडतंय? हो, मोठ्या प्रमाणात. म्हणजे मी तर म्हणतो तिथं कमीत कमी 2 सगळ्या बाजूनी एक पोलीस स्टेशन पाहिजे. तेव्हा तर त्या ठिकाणचा नागरिक सुरक्षित राहील ना. त्या ठिकाणावर नागरिकांचं पलायन का होतंय? काय होतंय पलायन? ओके, म्हणजे स्थानिक नागरिक कोंडवा सोडून जात आहेत. हो, मग त्या ठिकाणच्या जागेचे भाव पण खूप कमी येतात आता. कमी बाजारभाव असल्यामुळं चांगल्या प्रकारचा समाज तिथे येत नाही. ठीक आहे ना, जाळं कसं पाहिजे? विकासाचं विस्तृत पाहिजे. रस्ते, लाईट, पाणी, वीज प्लॅनिंग करून करायचं. तिथं रस्ता 30 फुटाचा पाहिजे का 40 फुटाचा पाहिजे? नागरिकांनी घरं बांधताना पार्किंग ठेवली पाहिजे. पार्किंग जर आली तर रस्ता मोकळा राहणार आहे. 10 फुटाच्या रस्त्यात गाडी जाणार का माणूस जाणार? बरं, त्याच्यात पण जायचं पादचारी मार्ग पण पाहिजे. ह्या सगळ्या, आणि काही रस्ते बंद आहेत, तर त्या ठिकाणी जे बंद रस्ते आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांशी, ज्यांची जागा आहे त्यांची चर्चा करून पुढे तो विषय मार्गी लावू आपण. कुठलाही विषय समाजाला सोबत घेतल्याशिवाय होणार नाही. असे भरपूर विषय आहेत. ज्यांची अडचणी का अडचण निर्माण करतात तर त्यांच्याशी चर्चा करू. महिला, समाजाला जर सोबत घेतलं तर समाजात हे सगळे विषय मार्गी लागतील. त्याचबरोबर ती महिलांच्या सुरक्षेवरती प्रशासन उपस्थित राहतात. कारण कोंडवा येवलेवाडीवरती आपण जर बगदी घाटाचा विचार केला तर खूप सारे नको ते प्रकार त्या ठिकाणी घडलेत. याकडे आपण कसं पाहता? मी साधारणतः काम करत असताना असे काही स्पॉट आहेत की त्या ठिकाणी महिलांना जायला यायला त्रास होतो. कोंडव्यामध्ये हो, उदाहरणार्थ भगवा चौक ते स्वराज्य चौक, त्या ठिकाणी काही पाण्याच्या टपऱ्या आहेत, तर त्या 12-1 वाजेपर्यंत चालू असतात. पोलिसांना वारंवार मी निवेदनं दिली आहेत की तुम्ही त्या ठिकाणचे, आणि ते येतात, पण पोलीस किती मिनिटासाठी येतात? 5 मिनिटासाठी. कारण की त्यांचा राऊंड होतो, ते जातात. त्याच्यानंतर ते चालू राहतात ना परत. आज आले पोलीस तर ते उद्या त्यांचा राऊंड झाला पाहिजे परत. 11 नंतर तुझी टपरी का चालू आहे? त्याच ठिकाणी महिला जा ये करत असतात. वेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी थांबलेले असतात. त्याची भीती महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेली. सध्या आता पाहतो आपण लव्ह जिहाद सारखे विषय असतात, लँड जिहाद सारखे विषय असतात. अशा प्रकारच्या समस्यातून महिलांना वाचवायचं काम जबाबदारी. माझं ते कर्तव्यच आहे. त्या महिलांचा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभे राहणार. त्यांना मी त्याच्यातनं वाचवणार. पण जे लोक अशा प्रकारचं कृत्य करणार त्यांना मी सोडणार नाही. तुम्ही ज्या 2 चौकाची नावं सांगितली, दोन्ही स्वराज्य चौक आणि भगवा चौक. आपण ज्या व्यक्तीला देवापेक्षा कमी नाही, देवच मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, या व्यक्तीच्या अनुसरून ती नावं येतात. त्या दोन्ही चौकात त्या टपऱ्या चालू असतात. तुम्ही म्हणतात पोलीस येतात, जातात. पोलिसांचं पाठबळ आहे यासाठी? नाही, तसं काय आपण, म्हणजे मला उचित नाही ते त्याचं मी उत्तर देणं. कारण की पोलीस प्रशासननं मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी तो राऊंड मारलेला आहे. पण इथून पुढे माझी विनंती असेल पोलिसांना की तुम्ही रोजच्या रोज त्यांची नोंदणी घ्या. तुझं दुकान किती वाजेपर्यंत चालू राहणार? जर तू 11च्या नंतर 10च्या नंतर दुकान चालू ठेवतो, आम्ही तुझ्यावर कारवाई करणार. तर त्यांनी जर बंद ठेवलं तर त्या ठिकाणी येणारे पण बंद होतील. अवैध गुटखा विक्री चालूच आहे, बंद कुठे आहे? त्या याच्यामध्ये दुकानामध्ये आहे ना गुटखा. तसेच त्या गगन चौकामध्ये काही मांस विक्रीचे, म्हणजे चिकन वगैरे बिर्याणीची दुकानं आहेत. त्याच्या पलीकडे आहे 1-1, 2-2 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात. हॉटेल कशासाठी? परमिशन रात्री. आपण ठीक आहे ना 9-10 वाजता जेवण करतो, जास्तीत जास्त किती पण उशीर झाला तर 11 वाजेपर्यंत. हॉटेलवाल्यांना परमिशन दिली ना 11 वाजेपर्यंत उशीर झाला तरी. मग 1-1-1.5 वाजता असं काय असतं? कोणतं जेवण असतं? का त्या ठिकाणी वेगळं काय शिस्त आहे का? म्हणजे माझा असं जनरली प्रश्न आहे.
नाही घडलं पाहिजे ना. सर्वांना नियम तोच आहे ना सारखा, करा ना बंद. प्रत्येक वेळी खूप साऱ्या हिंदू संघटनांकडून बोललं जातं, सांगितलं जातं, भाषणं, आंदोलन याच्याद्वारे किंवा सोशल मीडियावरती देखील बोललं जातं, कोंडवा सुरक्षित राहिला नाही. नाहीच आहे सुरक्षित. कशाप्रकारे? पण कशा प्रकारे म्हणाल तर त्या ठिकाणी बघा, प्रत्येक माणूस हा स्वतःची सुरक्षितता पाहत असतो, बरोबर आहे का नाही. कोंडव्यामध्ये वारंवार एका वर्षात कितीतरी गतिविधी होतात. सिम कार्डवाला सापडला की दिल्ली बॉम्ब स्फोटवाला सापडतो. त्याच्यात आणखी युपी मध्ये काहीतरी घडलेला असतो, तो तिथं सापडतो. बेंगलोरमध्ये काय घडलं असतं, तो तिथं सापडतो. म्हणजे तिथं कोंढवा, बुद्रुक आणि खुर्द हे दोन आहेत, आणि या दोन गावांना जोडण्याच्या मध्ये एक पूल आहे. त्या पुलामध्ये तर तो मध्ये असल्यामुळे तर बरीचशी तिकडची संख्या इकडे कमी आहे. तुम्ही कुठे काम करताय कोंढवा बुद्रुकमध्ये, आणि सगळे प्रकार कुठे होतात? कोंढवा खुर्द आणि बुद्रुकच्या दोन्ही बॉर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात. कारण की बघा, आपण बॉर्डर सुरक्षित करतो असं नाही, माझं प्रत्येक हिंदूला सुरक्षित करणं माझी जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणता बदल घडवाल जर तुम्ही नगरसेवक झालात तर? रस्ते, लाईट, पाणी, वीज ह्या तर नॉर्मल समस्या आहेत, पण त्या दुरुस्त तर मी करणारच. सारखी सारखी लाईट जाती, त्याच्यावरती पण आता मोठं लाईटचं स्टेशन झालेलं आहे. ते आता सुरळीत होऊन जाईल, थोड्याच दिवसात होईल. आमदार योगेश अण्णा टिळेकर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेवढं काम झालेलं आहे, आणि लाईटचा आणि पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. रस्त्याचं जाळं उभं राहतंय, बरोबर आहे. त्याचबरोबर क्रीडांगणाचा विषय आहे. क्रीडांगणं आहेत, पण ती सुस्थितीत नाही आहे, बरोबर आहे. आजकाल मुलांमध्ये मोबाईलमध्ये खेळण्याचं प्रमाण जास्त आहे. का खेळतात मोबाईलमध्ये? ते जर ग्राउंडवर त्यांना घराच्या पासून खूप दूर आहे, आणि आईची मुलांवरती भावना अशी की तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, खेळायला सोडत नाही. आणि घरापाशी गाड्या येतात तर घराच्या बाहेर पण जाऊन देत नाही. मग मुलगा आपला मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मग आपण त्या ठिकाणी असे प्रशस्त क्रीडांगणं असतील, इंडोर असतील, बॅडमिंटन असतील, जलतरण तलाव आता त्या ठिकाणी झालेलंच आहे. अशा प्रकारचे भरपूर ग्राउंड जर तयार केले आपण मुलांसाठी, तर ते खेळतील त्या ठिकाणी, आणि त्याच्यातनं त्यांची भावना जागृत होईल, त्यांचं शरीर चांगलं आहे. मी स्वतः 2006 पासून योगा करतोय, आणि पुणेधाम आश्रमसारख्या एक चांगल्या ठिकाणी, त्या ठिकाणी मी आत्तापर्यंत योग प्राणायाम करतो. बरेच ठिकाणी मी योगा डेच्या दिवशी अगदी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पण मी योगा घेतलेला आहे, पोलिसांचा, हो, पोलीस बांधवांचा. तसेच स्वामी विवेकानंद गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये पण मी योगा जातो. ज्यांना माझ्यासोबत योगा करायचं आहे त्यांना मी योगा सांगतो. आणि मला शेतीबद्दल पण आवड आहे. शेती नाही आमची, जी आहे ती थोडी ती करतात, आम्ही करतो. पण नैसर्गिक शेती, विषबाधित शेती, तसेच आपल्या भागामध्ये नैसर्गिक जर शेतीचं अन्न खाल्लं तर तुमचे आजार पण दूर होतील. म्हणजे लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहील, मेडिकलवरचा खर्च कमी होईल. म्हणजे प्रत्येक कुटुंबाची समस्या आहे ती. शारीरिकदृष्ट्या जर तुम्ही कमकुवत असाल तर तुमचा खर्च होणार ना. तुम्ही 10,000 रुपये कमवत असाल आणि 5,000 रुपये संपूर्ण कुटुंबाच्या जर खर्चासाठी असेल, घरात जर आई वडील असतील तर साहजिकच त्रास होणार. एकत्र कुटुंब पद्धती ही संघाची जी योजना आहे, म्हणजे संघाची म्हणजे आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे, ती राबवली गेली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही व्यावसायिक बना, व्यवसायामध्ये चांगलं यश आहे. आपण त्या माध्यमातून बरेचसे व्यवसाय पण चालू केलेले आहेत. महिलांना शिलाई मशीन दिलेले आहेत. टाकाऊ कापडापासून बॅगा बनवणे, पिशव्या बनवणे, पर्स बनवणे, हे महिलांना प्रशिक्षण द्यायचं काम चालू आहे. तुम्ही राजकारणामध्ये आत्ता आला, तुमची पहिलीच वेळ आहे निवडणूक लढवण्याची. पण खूप सारे तरुण वर्ग राजकारणामध्ये येत नाही किंवा राजकारण घाण आहे असं म्हणतात. अशा तरुणांना काय सांगाल तुम्ही? त्याला आपल्या नजरेतनं बघा, राजकारण करताना तुमचा हेतू साफ पाहिजे. राजकारण हे काही पैसे कमवायचं ठिकाण नाही आहे. माझा आत्ता व्यवसाय आहे ना, मी धंदा करतो ना, माझा किराणा मालाचा धंदा होता. मी त्या किराणा मालाचा धंदा करतोय आत्ता मोठ्या प्रमाणात, जवळजवळ 20 वर्ष झालं मी ते करतोय. एखाद्याच्या घरात ज्यावेळेस काय खायला प्यायला नसतं ना, त्यावेळेस त्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे फक्त पैसा कमवणे हेच नाही. मी कोरोनाच्या काळामध्ये लोकांना म्हणजे मंडळाच्या माध्यमातून किट वाटप केले, पण योग्य घरामध्ये ते किट गेलं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं, सर्वे करून घेतला. सगळे नागरिक एकाच वेळेस येऊ नये म्हणून पहाटे सकाळी 6:30 वाजता त्यांचा दरवाजा वाजून त्यांच्या घरात तिकीट पोहोचवलं. म्हणजे त्यांचं समस्या तर झालं, लोकांना खिचडी पोहोचवली.
त्याचबरोबर सांगलीला महापूर आला होता. समस्या कुठे होती? सांगलीमध्ये होती. कोंढव्यात काय प्रॉब्लेम होता का? नाही. पण एक बांधिलकी म्हणून आपण काय केलं, 300 कुटुंबांना जो आटा वाटला त्या ठिकाणी जाऊन कपड्याचं वाटप केलं. बरं, सामाजिक बांधिलकी म्हणून दुसरं काय, ज्यावेळेस पूर येतो, पूर आल्यावरती त्याच्यावर चिखल होता, गाळ होता, लाकडी वणके वाहून आले होते, झाडं पडली होती. तो कसबे डिग्रज गाव आहे, त्यांचा ते पूल होता, तो बंद होता. आम्ही इकडनंच खोरे फावडे घेऊन गेलो होतो. मग तो बंद पडलेल्या पुलावरचा चिखल काढला आणि जे लाकडी वणके होते ते काढून घेतले आणि तो पूल चालू करून दिला. म्हणजे हे सामाजिक बांधिलकीचं काम होतं माझं. असं नाही की समस्या जरी तिकडे असले तर आपण धावून जायची आपली ताकद आहे. कोंढव्यात समस्या आहे तो कोंढव्यात काम करणार. आतापर्यंत बऱ्याच महिलांना मी, मुलींना या समस्येतनं लव्ह जिहाद सारख्या केसमधून वाचवलंय. अजून काही आपण नावं कोणाची घोषित कधी करत नाही, करणार पण नाही. ते कुटुंब समाधानी झालं पाहिजे. देतील ना, महिला बोलतील ना. पण आज ती महिला अडकली तर तिचं कुटुंब अडकतं. समस्या सांगत नाही महिला. त्या समाजामध्ये त्यांची इज्जत जाण्याचे हे असतं, पण आपण कधी त्यांचं नाव पुढे आणत नाही. त्यांची मुलगी त्यांच्यापाशी राहिली पाहिजे. चूक काय त्या आईवडिलांची? जन्म दिल्या 9 महिने जर तिला पोटामध्ये जर वाढवत असेल आणि 18व्या वर्षापर्यंत तिला जर वाढवत असेल, तर ती जर दुसऱ्याबरोबर जात असेल आईवडिलांच्या विरुद्ध, तर वाईट वाटणार ना. बरोबर. ठीक आहे, आईवडिलांचं घ्या ना तुम्ही, समर्थन घ्या, नाही कोण म्हणतंय. समाजामध्ये होतं, प्रेमविवाह घडतात ना, पण त्यांना विचारात घ्या तुम्ही. असं एकदम तोडून जाऊ नका. आता लव्ह जिहाद सारख्या प्रकरणामध्ये कितीतरी बघितलेत आपण केसेस, काय प्रकार झाले. फ्रीजमध्ये कुठे तुकडे सापडतात, कुठे नाल्यात फेकून दिलेले. घडलं नाही पाहिजे असं. त्यावेळेस आईवडिलांची स्थिती काय होती हे मुलींनी किंवा प्रत्येक कुटुंबाने समजून घेतलं पाहिजे. समाजाने पण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. समाजाने पीडित कुटुंबाच्या मागे उभं राहिलंच पाहिजे. आणि मला ते वाटतं की गरजेचं आहे. हो, कोंढव्यामध्ये तुमच्या बॅनरवरती योगीजींचे फोटो लागले. आयडॉल म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता किंवा पाहता का? कारण फोटो लागले तर म्हणजे पाहताच आहे का? तसं तर जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान, म्हणजे पहिले म्हणण्यापेक्षा 2014 साली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांच्या विचाराने तर मी, आणि गुजरातला मी एकदा ट्रिपला गेलो होतो, ते रस्ते बघितले होते मी, की आपण म्हणतो ना की गाडी चालत असताना पोटातलं पाणी पण हालत नाही, असे रस्ते. सुरतचा हायवे वगैरे मुंबईवरनं जातो आपण, ते इतकं डेव्हलपिंग. तिथं मी माझ्यामध्ये कांकरिया तलाव काहीतरी नाव आहे तिथं अहमदाबादमध्ये, ते एवढा डेव्हलप केला होता. मी 12 साली का 13 साली काहीतरी गेलो होतो. वाटलं होतं की तिथं खरंच भारी बनवलेलं. आणि मोदीजी पंतप्रधान झाले, ते आपले आयडॉल आहेत. अमित शहा ज्यांनी 370 कलम वगैरे हटवलं. देश सुरक्षित करायचं ते एकट्या माणसाचं काम नाही, बरोबर. अखंड देशाची साथ त्यांना पाहिजे. ते तर माझे आयडॉल आहेच. देवेंद्रजी फडणवीस आहेत. म्हणजे महापौर झाल्यापासून, नगरसेवक झाले, महापौर झाले, आत्तापर्यंत त्यांनी बघा, ते कुणाला काय बोलत नाहीत, पण काम करून दाखवतात. कुणावर टीका पण करत नाही, पण कामातूनच ते उत्तर देतात. आत्ताच नगर परिषदेच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ युतीचे 221 जागा आल्यात. असंच नाही मिळत, काहीतरी त्याच्या मागे ते संघटनच आलेले आहेत, संघ विचाराचे आहेत. लहानपणापासून संघाबरोबर त्यांनी काम केलेले, संघ विचार आहेत ना. संघामध्ये कधीही जातपात विचारली जात नाही. मला माहिती, मी संघ स्वयंसेवक आहे. मलाच माहित नव्हतं, शेजारचा माणूस त्याच्या बोलण्यावर कळतं की तो अरे हिंदीमध्ये बोलतोय, हा युपीचा असेल, गुजराती, राजस्थान, तो तिकडचा असेल. थोडक्यात बोलण्यातून कळतं, पण कधीच जात विचारली जात नाही. अखंड हिंदुस्थानला एकत्र बांधण्याचं काम आणि हिंदू संस्कृती जपायचं काम संघ करतोय, आणि मलाही त्याचा अभिमान आहे. माझा प्रश्न तुम्ही थोडासा क्रॉस केलात. त्याच्यामध्ये योगीजींचा विषय राहिला. हा, तर हे माझे आयडॉल आहेच. त्याच्यामध्ये योगीजींनी जसं उत्तर प्रदेशमध्ये सत्ता सांभाळली, महिला सुरक्षेचा विषय घेतला, मान्य. महिला स्क्वॉड त्यांनी तयार केलं होतं. त्याच्यानंतर अवैध जिथं जिथं जे काय आहे, म्हणजे मदरसा असेल, दर्गा असेल, सरकारी जागेवरती अतिक्रमण असेल, काढून टाकलं त्यांनी. जागा सरकारची आहे ना. मी पण गेलो आणि तिथं काहीतरी बांधलं, मला कोणीच नाही काय बोललं. सगळ्यांनी जाऊन बांधतील ना. मग सरकारी जागेपेक्षा सगळ्या जागा ह्यांच्याच होतील.
असं नाही केलं पाहिजे ना. जागा सरकारची आहे का नाही? बरं, सरकार त्या जागा तुमच्यासाठीच वापरत असतं, त्याचा काहीतरी उपयोग करून हॉस्पिटल बांधतील, काहीतरी करतो, पण वैयक्तिक नाही. जी वस्तू सरकारची ती सरकारचीच असली पाहिजे. मी आमच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकारी जमिनींवरती अतिक्रमण असेल तर बुलडोझर लावून पाडणार. जसं त्यांना बुलडोझर बाबा म्हणतात. आपले ते पॅन म्हणजे सर्व आमच्या भागामध्ये उत्तर भारतीय समाज जास्त आहे, की ते म्हणजे त्यांचे ते आदर्श आहेच, आमचे पण आहेत. म्हणून माझ्या याच्या पोस्टरच्या मागे मला हे कार्य करायचंय. प्रशस्त एकदम प्रभाग क्रमांक 40 हा सर्वदृष्ट्या प्रशस्त असला पाहिजे. क्रीडांगणं असले पाहिजे मोठी, रस्ते चांगले असले पाहिजे, पथदिवे व्यवस्थित असले पाहिजेत. आत्ता तर आहेच, पण याला अजून चांगलं बनवायचं काम करायचं. माननीय आमदार योगेशजी टिळेकर यांनी हे सगळं केलंय. रस्त्यांचं जाळं बघा तुम्ही, कोंड्यामध्ये खूप मोठं आहे. मग सगळे मोठे मोठे रस्ते येतात त्या भागामध्ये, पण त्याला अजून सुशोभीकरण म्हणा, ते डायव्हर्जन असतील हे म्हणा, हे सगळं करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. कोंढव्यामध्ये अवैध बांधकामाचं खूप मोठं प्रमाण आहे. आहेच. यावरती मध्यंतरीच्या काळामध्ये खूप सारे न्यूज पण झाल्या होत्या. त्याच्यावरती काम देखील काही लोकांनी केलं होतं. पण ते कितपत पुढे गेलं याची कल्पना नाही खरं तर. पण याला कारणीभूत कोण आहे? किंवा हे तुम्ही कसं थांबवणार? हा देखील एक मुळात प्रश्न आहे. प्रथमतः अशा प्रकारचे जे बांधकामं अनधिकृत करतात त्यांच्याशीच मी बोलणार आहे. ज्यांना अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जे देतात त्यांच्याशी पण बोलतो. समस्या एकाकडनंच होत नाही ना, त्यांच्याशी पण बोलू. असं करू नका. एका गुंठ्यामध्ये जर एक कुटुंब राहत असेल आणि त्याच जागेमध्ये जर 20 फ्लॅट होत असेल, 200 लोक राहतात. म्हणजे 4 लोकांच्या ठिकाणी जर 200 लोक आली तर ड्रेनेज लाईन आली, पाईपलाईन आली, वीज पुरवठा आला, याच्यावरती लोड येणार ना. मग त्याच्यामुळे बाकीच्यांचं पण नुकसान होतंय. नाला आहे, लोक मोठ्या प्रमाणात, मी मागे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती कचरा व्यवस्थापनासाठी, की लोक कचरा टाकतात, ओढ्यात टाकतात. मग याच्यावर उपाय काय? ज्या ठिकाणी आडगळीची जागा आहे त्या ठिकाणी कचरा टाकतात, तसं नाही व्हायला पाहिजे. कचऱ्याचं त्यांना सांगा महत्व. सुका कचऱ्याचं महत्व काय आहे, ओल्या कचऱ्याचं महत्व काय. ज्यांना टेरेस गार्डनिंग करायचं त्यांनी गार्डनिंग करावं, पण गार्डनिंग करण्याचं महत्व पण समजून घ्या. बघा, एखाद्या झाडाचं पान फळ आल्यानंतर ते पिकल्यानंतर ते खाली पडतं, त्याची बी पडते, पान गळती होती, त्याच्यावर पान पडतं, ते मातीत जातं, परत तिथं वृक्ष निर्माण होतो. निसर्गाची आहे ना. पण जिथं जिथं तुम्ही घरातला कचरा बाहेर टाकता, पण त्याच लोकांनी तिथला कचरा जो तुमच्या घरी आणून टाकला तर चालणार आहे का? कोंढव्यामध्ये आतंकवादी लोकांना खरंच प्रशिक्षण दिलं जातं? हो, आता मध्ये तर एटीएसने कारवाई करून ती शाळा बंद पडली. ते शाळेच्या टेरेसवरती अतिरेकी पकडून नेलं ना, प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि ती बातमी सगळे पेपरला आली. पोलिसांकडे त्याची माहिती आहे. कारवाई झाली, घेऊन गेले. माझ्या मते त्या गोष्टीला 1-1.5 वर्ष झाले असेल. असं नाही की त्यांनी कारवाई केली म्हणून मी बोलतोय. आणि घडलंय ना सत्य. बरं ठीक आहे, माझ्या शेजारी कोण राहतं हे तर मला तर माहिती आहे ना. बरं तो काय करतो एवढं तर माहिती असतं. म्हणजे मला असं म्हणायचं की स्थानिक मुस्लिम देखील त्यांना सहकार्य करतायत. असं मी म्हणत नाही, पण जे ठेवत असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सगळेच चुकीचे आहे असं नाही म्हणत मी. पण ज्यांच्या सहकार्याने जर ते राहत असतील, ज्यांच्या इथं ते राहत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये एक विषय असा येतोय की बऱ्यापैकी अतिक्रमण फक्त घरांचं नसून मस्जिदींचं देखील अतिक्रमण आहे, असं मध्यंतरी कोंढव्यामध्ये सोशल मीडियावरती चर्चा होती. मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये मस्जिद तिथं आहेच. माझ्या मते जवळपास 90-88च्या आसपास त्या ठिकाणी मस्जिदी आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आकडा असावा. अजून लेटेस्टचा आकडा माझ्याकडे नाही आहे, पण आहेत. त्या समाजाला त्यांच्या म्हणजे लिगली असावं. त्यांनी परवानगी घेऊन त्या ठिकाणी जे काही शासनाच्या परवानग्या लागतात, मस्जिद उभारण्यासाठी, मद्रासा उभारण्यासाठी, ज्या काय लागतात त्या परवानगी घ्याव्यात, उभं राहावेत. नाही कोण म्हटलंय. पण बऱ्याचशा ठिकाणी काय होतंय, आता आपण पाहतो की कितीतरी ठिकाणी मौलानांचं प्रशिक्षणच झालेलं नाही, शिक्षणच नाही झालं. त्यासाठी बघा आपण माझ्या मते ह्याला इंस्टाग्रामला किंवा व्हिडिओ आहेत, 8वी-9वीच्या मुलांना आठवड्याचे वार माहीत नाही. संडे मंडे काय ठीक आहे, ते माहिती तर पाहिजे ना. मग तिथं काय शिकवलं जातं? देशभक्ती शिकवली जाते. राष्ट्रगीत तर घेतलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला राष्ट्रगीताचा अभिमान आहे? भारत माता की जय बोललं पाहिजे. भारत माता की जय म्हणजे काय हो?
त्या धरतीला मी आई मानतो ना, बरोबर ना? तीच भारत माता आहे. आणि आईचा जयघोष करणं कोणाचं चूक आहे? नाही, पण कोणाचं चूक नाही. ते कोण म्हणजे मला म्हणायचं नाही. का? जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यानंतर प्रत्येकजण जय बोलतो. तसंच आहे भारत माता की. सध्या प्रचारासाठी फिरताय. आश्वासनं काय घेऊन जात आहे जनतेसमोर? किंवा कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे? प्रचाराची तर सुरुवात झालेली आहे. कालच आम्ही प्रचाराचा नारा सोडला. प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे. एक माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला ही संधी मिळते, तर त्याचं मी तर नक्कीच सोनं करेन. ज्या आत्तापर्यंत राहिलेल्या समस्या आहेत, त्या मी पूर्ण करायचं काम करेन. म्हणजे रस्ते असतील, लाईट असेल, या तर आहेच. पण डेव्हलपिंगच्या दृष्टीने माझा एक विशेष प्लॅन तयार करूनच मी करणार. आता इथून पुढे माझं ते अजेंडाच आहे. रस्ते क्लिअर झाले पाहिजे, महिला सुरक्षित झाल्या पाहिजे, अवैध बांधकामं पाडली गेली पाहिजे. हिंदूंची देखील इथून मागे जी झाली ते मी पाडायचा प्रयत्न करेन, पण इथून पुढे तर मी होऊन देणार नाही. तुम्ही औंध बांधण्यासारखा एरिया बघा, तिथे पण असू शकते ना अवैध बांधकाम, पण रस्त्यांचं जाळं बघा. पुणे शहराच्या पासून सगळ्यात जवळ आहे. पुणे स्टेशन पासून 10 किलोमीटर प्रति कोंडवा आहे. आपण बघा, सगळ्या दृष्टीने, सगळ्या समाजाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्या भागात मोठ्या प्रमाणात डेव्हलपिंग आता होत आहे. एवढं जर हायवेचं जाळं असेल तर तिथं डेव्हलपिंग त्याचप्रमाणे. पुरंदर सारख्या ठिकाणी आता IT होत आहे, विमानतळ होत आहे. त्या दृष्टीने आपला भाग पण तसा डेव्हलप झाला पाहिजे. मेट्रो जाणार आहे. परदेशीच आपल्या कोंड्यामध्ये भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. त्याची संकल्पना आमदार योगेशजी टिळेकर यांनी त्यांचा पाठपुरावा करून तो मोठा कार्यक्रम घेतला आणि यशस्वी झाला. याच्यातनं काय होतं? देशभक्ती भावना जागृत, ती समाजामध्ये रुजवली पाहिजे. देशभक्ती नाही असं म्हणत नाही मी कोणामध्येच, पण ती अधिक जोमाने झाली पाहिजे. आज आपण जी काही चर्चा केली, या चर्चेच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान कराल? नागरी शिष्टाचार थोडंसं म्हणजे पालन करणं, सरकारी नियमांचं पालन करणं, म्हणजे रस्त्याचे ट्रॅफिकचे नियम असतील, बांधकामाचे नियम असतील, पाण्याचे नियोजन असतील. सज्जन शक्ती म्हणतो आपण, म्हणजे आम्ही संघदृष्ट्या त्याला सज्जन शक्ती म्हणतो. एक सज्जन शक्तीचा समाज तयार केला ना की आपल्याला कामं सोपी पडतील. मी ते करणार नाही, मी ते होऊ देणार नाही, बरोबर ना? मग तुम्ही एखाद्या गोष्टीचं समर्थन करता म्हणजे तो पण तयारच आहे ना करून घेण्यासाठी. मी अवैध बांधकाम करून देणार नाही आणि मी अवैध बांधकाम करायला देणार पण नाही. अशा प्रकारची जर सज्जन शक्ती झाली तर काम सोपं पडेल आपल्याला. समाजाने कुठलंही कार्य करताना समाजाला सोबत घेऊन करायला, तर त्याच्यात आनंद पण मिळतो. समाजाच्या भावना आपल्याकडे असतात. नक्कीच. तुम्ही देखील एक वेळावेळ काढून चर्चेसाठी उपस्थित झालात. त्याबद्दल मी वैयक्तिककडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईल. आणि तुमच्या वाटचालीसाठी, पुढील वाटचालीसाठी, विकास करण्यासाठी लोक आली पाहिजेत धोरण घेऊन चांगली, त्यासाठी मी तुम्हाला देखील शुभेच्छा देईन. तुम्ही देखील आलात, त्याबद्दल मी वैयक्तिककडनं खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. नक्कीच आपण एक जर विचार केला तर आजची जी चर्चा होती, कोंडव्यामध्ये राहणारे ज्या व्यक्तीनं संपूर्ण बालपणच कोंडव्यामध्ये गेलं माझ्या माहितीप्रमाणे, तिथले प्रश्न असतील, काही प्रश्न निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किंवा राजकीय एखाद्या पदावरती असल्यामुळे काही बोलता येत नाहीत. बरीचशी आमची बॅकएंडला देखील कॅमेऱ्याच्या पाठीमागे चर्चा झाली. त्या चर्चेच्या माध्यमातून देखील त्यांनी सांगितल्या काही गोष्टी. सर्वच गोष्टी सध्या बोलणार नाहीत, पण मी त्या करून दाखवेल असं त्यांनी देखील सांगितलं. यामध्ये एक जर विचार केला तर एक विजन घेऊन किंवा विकासाचा मुद्दा किंवा चुकीच्या कामाला मी कुठलंही प्रोत्साहन देणार नाही, हे देखील त्यांनी सांगितलं. वेगवेगळे विषय घेतले. त्यांची पहिलीच वेळेस आहे. भाजपने तिकीट दिलं. भाजप या पक्षाने भाजपने त्यांच्यावरती विश्वास दाखवला. ते देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपण देखील इथपर्यंत आलात. आपल्याला पूर्ण काही चर्चा कशा पद्धतीने झालं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही देखील इथपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुम्ही देखील धन्यवाद.